किती उंचावर आलो. त्या गडावरती आता पोहोचलो आम्ही. याचं नाही वाटत मूर्त्या किती छान आहेत. हो ना, मी जमते. नाही तर बाबांजवळ देते. बाबा देतील माझ्या बुट्टी घेतली आम्ही आणि आता चालू काळबाईच्या नावानं चांगलं घोड्यावर बसून फोटो काढायचा असतो आई. नाही तुझा असेल चंद्रभागेच्या हातीरी आनंद करी रे देव पांडुरंग अरे विठ्ठल 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 जय हरी. थांबा मी देते माझ्या पर्स मध्ये. पुढे जाऊन व्हिडिओ. देऊळ बघा इथे ओटी घेतली. आता आम्ही जाऊ देवळात, बघूया. आई थांबल्या तिथे. छान वाटते. गार वाराच्या साईडला. हा भगवा काढवायचा. हा विचारते. आम्ही गर्दी किती आहे? खूप गर्दी आहे ह्या वेळेस. आम्ही आलेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. तर बघूया आता पुढे जाऊन कसं काय येते. गर्दी तर एवढी वाटत नाही. वरती आलो छान वाटते. थंड पण येतो. गरम काय होत नाही. बाबा आणि मी लाईनीत उभे. बाबा मागे उभे, आई इकडे उभे. आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला. एवढी लाईन आहे, आणखीन भरपूर लाईन आहे पुढे जाऊन. ऋषी हे भाऊजी आहेत आमचे. काय करतात. पण चालू बरोबर 12-5 झालेले आहेत आता घड्याळामध्ये. आणि लाईन आहेच. लाईन वाढत चालली आहे. दिवसाच्या सुमारास सगळं तिकडे तुला घेतलेले. तर सगळे असे लाईनीतच उभे. आय थिंक पुढे जाऊन लाईन चेंज होऊ शकते, कारण का 200 रुपयेवाला पण तिकीट घेतायत. तर ही नॉर्मल लाईन आहे आपली, का आपण पैसे नाही दिलेले, डायरेक्ट आहे. बरोबर घड्याळात 12 वाजून 5 मिनिटं झालेले. अशा दर्शन आजोबाची घेतो इथे. आजोबाची घेतोय. ऋषी आमचा पक्का आहे. हिशोब बरोबर काय बोलतो. मी झोपला पैसे काढून पैसे उडवतो. कोण कोण तुला दिसलेलं ब्लॉग करताना? मी एकटीच ब्लॉगर आहे, बाकी तर कोणतेच हे ब्लॉगर नाही. ते फोटो करतात. आयफोन 17 प्रो मॅक्स जवळ दर्शन घ्यायला. आणि इथे नारळ वगैरे काय आहेत नवसाचे ते फोडतात. हा हे बघा इथे. बाबा तुम्ही तिकडे बोलत होतात ना, आपण लास्ट टाइम इथे गेलेलो आहे ना? गेलेलो नाही का बाहेर बसलेला. ऋषी आई हे पोरण आपल्याला मार खायला घालणार आहेत कधीतरी. आणि माझ्या पायावर चिटकलं. सांगणार आहे काहीतरी झंझट करून ठेवशील माझ्या ब्लॉक मध्ये. गोंजिबा देवस्थान. अंडी आणि सिगरेट सगळीकडे असे बसलेत. जांभळं करवंद वगैरे घेऊन सगळं. आई आमच्या चालत येते. नैवेद्य देते. भाऊजी पाटील वगैरे. काय सांगणार अरे देवा. किती नैवेद्य देतात.
अशा तऱ्हेने आले आई शपथ एवढे पाय दुखतायत, तेवढं ऊन आहे आतमध्ये, एवढं थंड वाटत होतं आणि आता एवढं ऊन आहे तर वासुदेव वरती आले आणि सारखी बॅग पडते माझी. चार्जिंग नाहीये मोबाईल, आता चार्जिंग केल्याशिवाय पुढचा ब्लॉग काय होऊ शकत नाहीये. जेवढा झालाय तेवढं मी शूट केलंय, आता बाकीचं बघूया कसं काय होणार. कसे सगळे त्याला घेतलं स्पेशल ब्लॉग. जाऊ दे चला, वासुदेव आले मग कसे काय. हॅलो, परत त्या दुकानात ही काय माझी बॅग आज तर राहत नाहीये, मग अशी ऋषीने घेतलेली, आता मीच घेते. बघू. काकडी मला नको एवढी काकडी बाबा. आणि ते किती खारट आहे ती. हॅलो, कुठे गेले बाबा? इकडे बाकीचे कोण. इथे पण पाया नाही पडले. ताट कुठे आपलं ताट? हे बाई ते फोटो छान आहे झेंडा. वर आलोय आणि ते गडावरती मंदिरची स्थापना केली गेली. इथे जे मी कोणत्या बघितलं, देवीची? कोणत्या काळूबाई. देवीची? काळूबाई. मांडरच्या काळबाई. ते त्यांचे जे रक्षक आहेत म्हणजे कोण होते ते? दाहूजी पाटील. आता त्यांचं नाव काय माहिती, असंच आहे आम्हाला तर असंच नाही, सांगितलं. तसंच आहे. तसंच आहे, ठीक आहे. आता त्यांना जे आपण ऋषी, मी आणि आर्यन आणि लोक आले. असं हा थोडा म्हणजे लहान आहे ना तो आता, असा लहानाने काहीतरी असं कोणत्या ऍक्टर साठी तो लहानपणीचा आहे तसा, तर मला प्लीज कमेंट करून सांगा. बघा वरती आहे मी आणि इथे किती छान वाटते वरच्या साईडने. चालू आहे आता खाली बऱ्याच वस्तू आहेत, काही काही आयुर्वेदिक हत्यार. काय करू? नाही ना, मला नाही ते कापता, ते कोयते वगैरे विकताय. दुसरी गोष्ट म्हणजे हे आयुर्वेदिक आहेत. काय म्हणजे कसं आहे ना, यायला पाहिजे, माझ्यासाठी नाही आली. वेळ आली माझ्यासाठी. ताईनं नाक लावले म्हणून इकडे काय तिथे काय आणि का बघ, हे बघा माझ्या घरचे चाललेच आहेच बरंच काय काय तिथे. तर बघू चल. हनुमानाचं मंदिर आहे इथे, मारुतीचं आहे, दर्शन घेऊया. हे इथे मोठं आहे चांगलं, खूपच छान आहे. सगळे देऊळ. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा पाऊस येत होता नोव्हेंबर मध्ये. ऍक्च्युली नाहीये, जून आला तरी पाऊस नाहीये, जुलै मध्ये पाऊस येणार आहे. चलो मस्त मात्र छानपैकी आणि मस्त वाटते. आता गार वाटायला लागली. काला काला खट्टा बनवतात. थोडासा टाकला त्याच्यात
म्हटलं हे भांडारदेवी रेस्टॉरंट होय बघितलं ना पाऊलबाई भांडारदेवी कशा आहात पांढरे सरकार म्हणून आहेत मी अगली तर घे एक तू 2 खाणार रोटी ही खाणार 2 सांगितलं मी 2 नाही जेवत इकडे सगळ्यांची कपाळ थंड पाणी पकडा आई सोडा पकड मस्त खावं मस्त हॉटेल आता जेवण निघालं छान वेगळे मस्त स्वराज हॉटेल हे बाय हे कडी उघडती जेंट्स इकडे आहे, ते लेडीज आहे मला वाटलं दोन्ही एकच आहे. छान आहे सातारी कंदी वेळे वगैरे भेटते इथे राहण्याची वगैरे सोय मस्त आहे हॉटेल छान येते कडी उघडायची इकडे नाही बालाजीला आलोय आता इथे ते दर्शन घेऊन मग जाऊ आता नारायणगावचं नारायणगावचं हेच काही प्रति बालाजी नारायणगाव अगे हे नाही नारायण आम्ही रात्रीच्या वेळेस आलो एवढी लाइटिंग छान वाटते ना मस्त चला गाडीतून दमल्यासारखं झालं नाही ना तू तेव्हा. कुठे गेला उडाला काळा पण आहे चलो चलो हे कधी आलेलं माहितीये का जेजुरी केलं एक नुसती दत्त केलं आणि मग इकडे गेलो चाललंय देवळात आडीच नाही आपण आहे ना आई चला आता पाणी नाही कॅमेरा मोबाईल जमा करायचे ठिकाण तर आम्ही आलो इथे आता इथे मोबाईल नाही चालत आता मोबाईल बंद करायचं इथून गेलात ना आतमध्ये जायचं पुढच्या साईड तिकडे ना इथून आतमध्ये जाईल मग तिथून कसं जायचं आतमध्ये डायरेक्ट तुम्हाला आता मोबाईल बंद करावा लागेल कारण का इथे मोबाईल नाहीये आता मोबाईल आम्ही ठेवून देतो बालाजी मंदिर आहे पण इथे मोबाईल नाही घेऊन देते म्हणून मी आता मोबाईल ठेवायला चालले त्यानंतर दर्शन घेईल आणि आतमध्ये नाही जाऊ देते आतमध्ये जाऊ देत नाहीत तर मग मी मोबाईल ठेवून नंतर मग दर्शन घेईल आता मोबाईल ठेवायला जाते स्ट्रिक्ट ते आतमध्ये बॅग चेक होते मला वाटलं नाही चेक होणार म्हणून मी परत घेऊन आली पण आता परत मोबाईल देते घेऊन नंतर मग मोबाईल कोणी आणूच नका मोस्टली होईल दर्शन असं काय नाहीये हो हो किती तोपर्यंत मी येते मस्त रिलॅक्स होते जाते दर्शन गेले त्याचा सीन दाखवते कसं असेल आणि बाहेर आल्याच्या नंतर कसं जातं माहिती नाही कुठे जातं खाली पण देऊळ आहे गाव असेल आणि एवढं लागले
इथे छानपैकी बसलो इथे देवळाच्या समोरच असते. आई बाबा येईपर्यंत इथे वाट बघत बसतो. तो कधी येतील काय माहिती नाहीये. हे कुंकू पाणी में जाना ना. मस्त ऊन सावली असं छानपैकी पडलंय तर मस्त वाटतं. इथून जाऊन या लाईनीतून जायचंय पुढे निघून जायचंय. तसं आई बाबा गेले तर रात्रीचं छान वाटतं. नुसतं लाइटिंग असते ना एवढी हळू खड्डे आहेत ना ते. फुलं सुंदर सुंदर छान वाटत. इथे पार्किंग आहे. या साईडला काय खाण्यापिण्याच्या लहान लहान वस्तू आहेत अशा चिंचा बिंचा आवळे बोर. हेच आहे गवळून ते. त्या चिंच नाही, मला वाटतं त्याच चिंच आहे. इथे काय आहे ते म्हातारी जवळ. बरेच मोठे मोठे लाडू आहेत ना आई. ते केवढ्याला? ते छोटे लाडू घेतले ते. चला आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. जास्तच झालं. बापरे, किती सुंदर दिसत. हाताला घेऊन गेला ना म्हणायचे कोण आहे कोण आहे हा. आमच्या बिल्डिंग मध्ये कोण आहे हा कोण आहे. मस्त आहे. छान आहे. आई सुंदर आहे. आईस कुठून सुंदर दिसते तुम्हाला. CNG भरायला आलोय. ते गाव कुठले आहे मला तर नाही माहिती, काय समजत नाही. पण इथे देऊळ आहे बघा. बाहेर कोणाला माहिती असेल तर सांगा बघ. आणि समोरच पेट्रोल पंप आहे देवळाच्या समोरच. एवढं सुंदर देऊळ आहे ना. मला वाटतं विठ्ठलाचं असेल. हा विठ्ठल रुक्मिणीचं. बघा भजन मंडळी पण आहेत तिथे. ती दिसतात. हा ही नाही ते बघा. दोन्ही पण आहे. दोन्ही आपण त्याच्याच आहेत. चला गाडी आली जाऊया जाऊया. मस्त बिल्डिंग्स आहेत. गाडीत लाइटिंग किती छान लावल्यात नाही. गाडी बघा आई. गाडी भारी आहे ना ती.
परी तुम्ही से क्यों चुका मध्ये काय आता काय इथून तो दुसरा रस्ता लागतो त्यांचं काहीतरी आहे वाटतं प्लॅन इथे इथे पण ते छान वाटतं पण मला नाही शूट करता येते तेवढं तर मी थोडंसं असं हे बघ असं आहे आता संपते तर बाहेर समोर बघायला आणि छान वाटत होतं मला भोगऱ्यामध्ये चोरी चोरी चुपके चुपके तुमको देखा ओ भाई साहब एक नंबर हे खरं बघण्यासारखं किती गोडी हसी आता बघदा येईल दुसरा आई झोपल्या हा छोटा आहे त्या बोगद्यापेक्षा याच्यामध्ये स्पीकर पण लावलेत की काय लावले वरती असं हे काय आहे काय हे
ब्लॉगचा एंड मी इथेच करते आता घरी जाऊन कसं काय ते असेल तर काय खास सांगेल. तर अशा तऱ्हेने आपला ब्लॉग झालेला आहे आणि आजचा ब्लॉग खास होता कारण का काळूबाला जाऊन आलेलो आहे, कधी बालाजीला जाऊन आलेलो आहे. त्याचे तुम्हाला सगळे व्हिडिओज मी टाकते, कसं काय गेलं, कसं झालं, काय झालं, फोटो टाकते. तर आवर्जून बघा हा ब्लॉग माझा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. टेक केअर. उद्याच्या ब्लॉग